एक्झिट पोलचा अंदाज मी स्वतः आता आपल्या चॅनलवर मी देखील बघतोय आणि मी देखील ऐकतोय. आपण जर बघितलं तर दोन एक्झिट पोल आपण आपल्या चॅनलच्या द्वारे दाखवताय. एक मध्ये महायुती 22 आणि एका ठिकाणी महायुती 33. तर मला असं वाटतं की हे अंदाज आहेत आणि मी अगदी दाव्यानिशी सांगू शकतो की श्रीकांत शिंदे साहेब तर जिंकणारच आहेत, परंतु नरेश म्हस्के देखील त्या ठिकाणी जिंकणार आहेत. कपिल पाटील साहेब देखील जिंकणार आहेत. तिकडे आमचे सावराजे आहेत ते देखील जिंकणार आहेत आणि मुंबईच्या देखील सगळ्या जागा आम्ही जिंकणार आहोत. कारण मुंबईच्या शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारामध्ये लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रचार केलेले लोक आहोत. त्याच्यामुळे एक्झिट पोलबद्दल मला अजिबात आक्षेप नाही. मगाशी मी छत्रपती संभाजीनगरचे जे उमेदवार होते MIMचे त्यांचं देखील भाष्य ऐकत होतो की त्यांनी देखील हेच सांगितलं की कुठेही महायुती इतक्या म्हणजे इतक्याच जागा जिंकेल, महाविकास आघाडी इतक्या म्हणजे इतक्याच जागा जिंकेल, अशा पद्धतीचा ॲनालिसिस कुठेच होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याच चॅनलवरनं आम्ही जे दोन एक्झिट पोल बघतोय, जे आपण ज्या ठिकाणी सांगितलं, त्याच्यामध्ये एका ठिकाणी महायुती 33 जागा जिंकणार असं येतंय आणि एका ठिकाणी 22 जागा जिंकणार असं येतंय. ठीक आहे, हे सगळ्यांचेच अंदाज आहेत आणि म्हणून आम्ही आत्मविश्वासानं सांगतोय की मी स्वतः राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांबरोबर, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर प्रचारामध्ये होतो. तर मी दाव्यानिशी सांगतो की मार्जिनमध्ये पाठीपुढे होऊ शकतं. आणि हे मार्जिनमध्ये पाठीपुढे का होणार आहे, तर ज्या पद्धतीनं जाती धर्माचं राजकारण महाविकास आघाडीकडनं केलं गेलं, संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्यात आला किंवा मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवण्यात आले, याचा परिणाम थोडाफार होऊ शकतो, नाही असं मी म्हणणार नाही. परंतु तो जो फरक आहे तो मार्जिनमध्ये होईल, सीट जाण्यामध्ये होणार नाही. आणि म्हणून मगाशी पण जे वक्तव्य केलं होतं की मागच्या वेळी आम्ही महायुतीनं निवडणूक लढवलेली होती, यावेळी देखील आम्ही महायुतीनं निवडणूक लढवतोय आणि काही लोक जे महायुतीमध्ये होते ते महाविकास आघाडीमध्ये गेलेले आहेत. त्याचा त्यांना नक्की त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीच्या आम्ही ठरवलेल्या जागा ज्या आहेत किंवा आम्ही ॲनालिसिस केलेल्या ज्या जागा आहेत, या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभूत करून नक्की निवडून येतील याची खात्री मला आहे. आणि दुसरी याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते, म्हणजे काय मी राजकीय विश्लेषक नाही किंवा मला राजकारणाचा फार गाढा अभ्यास आहे अशातला भाग नाही, परंतु ज्यावेळी आपण लोकांमध्ये जाऊन काही जिल्ह्यांमध्ये काम करतो, तालुक्यामध्ये जाऊन काम करतो, तर लोकांच्या चेहऱ्यावर कळत असतं की त्यांनी मतदान कोणाला केलेलं आहे. त्या लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला जाणवत असतं की ते कोणाला मतदान करणार आहे. आणि म्हणून मगाशी मी संदीपान भुमरेंची देखील एक स्टेटमेंट ऐकली, त्याच्यामध्ये त्यांनी ठाम विश्वास दिला की ते जिंकणार आहेत. आणि मी हे देखील खात्री देतो की संदीपान भुमरे जे फलोद्यान मंत्री आहेत हे छत्रपती संभाजीनगरला नक्की जिंकणार आहेत. कारण आपण केलेली कॅल्क्युलेशन्स किंवा आपण केलेला जो सर्वे आहे ह्याच्यावर मला आर्ग्युमेंट करण्याचा काही अधिकार नाही, परंतु फील्डवर नक्की काय चाललंय, ग्राउंड रियालिटी नक्की काय आहे, पोलिंग बूथवर नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं लोक बाहेर पडलेली आहेत, ह्याचा मतदारसंघाचा जर आपण पूर्ण ॲनालिसिस केला पाहिजे. त्याच्यावर जर चर्चाच करायचं म्हटलं तर आपण भुमरेंचाच जर मतदारसंघ घेतला तर भुमरेंच्या मतदारसंघामध्ये कोण कोण आमदार आहेत, तर रमेश बोरनारे आमदार आहेत, प्रशांत बम आमदार आहेत, अतुल सावे मंत्री महोदय आहेत, संजय शिरसाट आमदार आहेत, त्याच्यानंतर आमचे जयस्वाल आमदार आहेत. काही ठिकाणी इम्तियाज जलीलनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी मुस्लिम बांधव हे त्यांच्याबरोबर जाणार आहेत. पण रमेश बोरनारेंचा जो मतदारसंघ आहे हा 100% संदीपान भुमरेंना मताधिक्य देणारा आहे. प्रशांत बमचा जो मतदारसंघ आहे तो फार मोठं मताधिक्य संदीपान भुमरेंना देणारा मतदारसंघ आहे. त्यानंतर तिसरा ग्रामीण भागातला जो मतदारसंघ आहे तो देखील संदीपान भुमरेंना मताधिक्य देणारा मतदारसंघ आहे. आणि ज्यावेळी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो आणि मगाशी जे म्हटलं की जातीपातीचं राजकारण करून लोकांमध्ये जो गैरसमज पसरवलेला आहे त्याच्यामध्ये काही मतं ही नक्की इम्तियाज जलीलला जातील ना, परंतु भुमरे देखील त्या ठिकाणचे पालकमंत्री आहेत, ते देखील छत्रपती संभाजीनगरलाच राहतात. त्याच्यामुळे त्यांनी जो दावा केलेला आहे किंवा त्यांनी जो अंदाज व्यक्त केलेला आहे ते नक्की त्या ठिकाणी जिंकणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एक्झिट पोलवर आक्षेप असावा, एक्झिट पोल असताना कुणी बोलायला जाऊ नये, ही आमची तर अजिबात भूमिका नाही. आम्ही जे काय आहे ते आत्मविश्वासानं मांडतो आणि आत्मविश्वासानं मी सांगतोय शिवसेना म्हणून, तुम्ही जरी एक्झिट पोलला काही दाखवत असाल तरी आम्ही सन्मानपूर्वक जागा या महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीच्या जिंकणार आहोत. नक्कीच. उदयजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मात्र रायगडचा अंदाज